आषाढी एकादशीनिमित्त चांदूर बाजार तालुक्यातील माधान इथल्या पालखीचं काजळी देऊरवाडा इथं आगमन झालं। इथं भक्तांनी पंढरपूरचा आनंद अनुभवला। माधान येथून काजळी देऊरवाडा येथील पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बुधवारी पालखीचं प्रस्थान झालं। यावेळी माधान, काजळी आणि देऊरवाडा येथील भक्तांनी पालखीचं जोरदार स्वागत केलं। पूर्णा नदीच्या काठावर श्री संत गुलाबराव महाराज यांच्या पालखीचं पूजन करण्यात आलं। यावेळी पूर्णा नदी काठावर जणू पंढरीच अवतरली होती असं चित्र पाहायला मिळालं। यावेळी भक्तांना पंढरपूरमधील आनंद देखील अनुभवायला मिळाला। माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखाताई ठाकरे यांनी देखील इथं उपस्थिती लावली। यावेळी या पालखी सोहळ्याला माधान येथील भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोहळ्याला येते, महाराजांच्या जन्म सोहळ्याला मी हजर असते आणि जेव्हापासून ही पालखी सुरू झाली तेव्हा पंढरीला जाणं होत नाही, पण काही का असेना विठ्ठल सर्वच ठिकाणी आहे। माझ्या शेतकऱ्यांमध्ये आहे, शेतमजुरांमध्ये आहे आणि सर्व चालणारी पायवारी आनंद अतिशय वेगळा आहे। मी माधानकरांचं अतिशय मनापासून आभार मानते की परमेश्वरांनी त्यांना ही विठ्ठलाने बुद्धी दिली आणि सुंदर असा सोहळ्यामध्ये आम्हाला सामील होता आलं। हा आनंद शब्दात वर्णन करता येणार। दरवर्षीप्रमाणे आषाढी निमित्त संपूर्ण महाराष्ट्र हा विठुरायाच्या एका ओढीनं ग्रासलेला असतो आणि सर्वांना पंढरपूरला जाण्याची एक अपेक्षा असते। तर ती अपेक्षा सर्वच लोक ते पूर्ण करू शकत नाही। काही कारणास्तव ते लोक पंढरपूरपर्यंत पोहोचू शकत नाही, विठुरायाचं दर्शन होऊ शकत नाही। पण हा जो काही वारकरी संप्रदाय आहे, ह्या वारकरी संप्रदायासाठी एक प्रति पंढरपूर ची एक वारी घडावी या अनुषंगानं श्री संत गुलाबराव महाराज संस्थान मागील 5-6 वर्षापासून एक उपक्रम राबवलेला आहे। याचं सर्वत्र स्वरूप असं राहते की या ठिकाणी गावामधले सर्व गावकरी मंडळी, श्री संत गुलाबराव महाराज संस्थान व बाकीचे श्री संत गुलाबराव महाराज भक्तिधाम संस्थान या संस्थांच्या मिळून आणि सर्व लोकांच्या मिळून हा एक सोहळा आयोजित केला जातो। तसेच काजळी आणि देऊळवाड्यातल्या लोकांनी या ठिकाणी त्यांना सहभाग देऊन उपवासाच्या प्रसादाची व्यवस्था केली जाते आणि हा एक सगळा कौटुंबिक एक सोहळा एक निर्माण